पार्वती मातेच्या अतिशय जवळच्या दोन मैत्रिणी होत्या, जया आणि विजया. त्यांनी पार्वती मातेला सांगितलं म्हणे आपण इथं कैलासावर राहतो. भगवान शंकर जास्तीत जास्त समाधीमध्ये राहतात. भगवान शंकर समाधीमध्ये राहतात आणि तुम्ही आल्यानंतर, तुम्ही घरात असल्यानंतर कोणी पण येतं आणि घरात प्रवेश करतं, कोणी विचारत नाही, काय नाही. आणि तुम्ही अशा एकट्या कशा राहणार, कशा एकट्या राहणार. मग त्या जया आणि विजयानी सांगितलं की आता तुम्हाला मुलाची गरज आहे. कार्तिकेय तर निघून गेले दक्षिणेला, मग आता काय करायचं. तर सांगतात असं. मग पार्वती मातेनं आपल्या शरीरावरचा मळ आणि माती याच्यापासून एक पुतळा तयार केला. हे वर्णन असं आलेलं आहे इथं शिवपुराणात. मळ आणि माती याच्यापासून एक पुतळा तयार केला. 30%. मग कोणी म्हणाल एवढी मळ झाला होता काय पार्वती मातेच्या. आता हे पुराणाच्या काही कथा ज्या असतात ना, ह्या डोक्याच्या पलीकडे असतात ना. नाही कळलं की तिथं श्रद्धेचा विषय असतो. त्याच्यासोबत तर्क लावत बसायचं नाही की असं असलच का, आणि असं होतच असतं का, आणि काय असं असतं का, बरोबर आहे का नाही. मग आता उवा होतात डोक्यात, त्या काय येतात काय कुठून. होय, डोक्यात उवा होतात मग त्याचं काय रोप लावल्या जातं का. मनानेच होतात ना त्या, बरोबर आहे का नाही. मग होत नाही का उत्पत्ती आपल्या शरीरावर. मग त्या घामातून याच्यातूनच कोंड्यातूनच जन्म आहे ना त्या उवाचा. होय, आवाचा नाही म्हणायला, उवाचा. लक्ष देऊ नका. त्या उवाचा जन्म त्याच्यातूनच आहे ना, बरोबर आहे का नाही. त्या उवाचा जन्म आहे. मग आता ते आपल्या शरीरातूनच आहे ना, त्याला काय मटेरियल थोडंच आणलं कुठून. आपण कातीन माहीत आहे ना, कातीन. घरात कातणीचे जाळे असतात बघा. ती काही मटेरियल आणून घर तयार करते का. नाही, तिच्यापासूनच ती तयार करते. ती कातन तिच्यापासूनच ती तयार करते ना. तसं मळ असं सांगितलेलं आहे. थोडा मळ आणि माती याच्यापासून एक पुतळा बनवला आणि तेच गणपती बाप्पा म्हणून पार्वती मातेचे, भगवान शंकराचे चिरंजीव गणपती बाप्पा. आता सुंदर असा मुलगा तयार झाल्यानंतर आपल्या शक्तीच्या, लक्ष देऊन आहे का बरं का. मळाचा पुतळा तयार केला आणि पुतळा तयार केल्याच्या नंतर आपल्या शक्तीनं त्याच्यामध्ये प्राण दिला. मग आपण प्राण प्रतिष्ठापना म्हणतो का नाही. प्राण प्रतिष्ठापना म्हणजे काय. मूर्ती पहिल्यांदा मूर्तीच असते, बरोबर आहे ना. आणि त्या मूर्तीमध्ये मंत्राच्या साह्यानं प्राण घालायचा, याला प्राण प्रतिष्ठापना म्हणतात, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये प्राण घालायचा असतो ना. तसं पार्वती मातेनं काय केलं, आपल्या शक्तीच्या साह्यानं त्याच्यामध्ये प्राण ओतला आणि तो सुंदर असा मुलगा तयार झाला. त्यांचं नाव ठेवलं गणेश. आहे का बरं का. गणेश आमच्याकडे दोन आहेत, एक जटाळे आणि एक सावळे, बरोबर आहे का. आमच्याकडे दोन गणेश आहे ना. गणेश नाव ठेवण्यात आलं. सांगितलं, मग आईला विचारलं, आई काय काम आहे मला. काय काम नाही म्हणे, एकच काम तुझ्याकडे आहे. मी आता इथं आतमध्ये आंघोळीला बाथरूमला गेल्याच्या नंतर इथं बाहेर उभं राहायचं आणि कोणी जरी आलं तर आतमध्ये त्याला प्रवेश करू द्यायचा नाही, आतमध्ये त्याला प्रवेश करू द्यायचा नाही. आणि असं सांगतात भगवान शंकरच आले. भगवान शंकर आल्याच्या नंतर आता त्यांनी पाहिलंच नाही ना वडिलांना, पाहिलंच नाही वडिलांना. भगवान शंकराला अडवलं. भगवान शंकराला अडवल्याच्या नंतर भगवान शंकराने सांगितलं, कोण आहे तू. म्हणे मी पार्वती मातेचा मुलगा आहे. काय म्हणले. भगवान शंकराला तर आश्चर्यच वाटलं. गणेश महाराज, दोघंही गणेश महाराज. गणेशाची कथा सुरू आहे ना, लय नादर सांगितलं इथं. हां ऐका आता, मस्त आहे, देवाचं असते ऐका. भगवान शंकर म्हटले, अरे तू पार्वतीचा मुलगा आहे तर मी पार्वतीचा नवरा आहे. आणि असं सांगतात मला आत प्रवेश करायचा. गणपतीने सांगितलं मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. आईनं सांगितलेलं आहे कोणी जरी आलं तर आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. भगवान शंकराला राग आला आणि सांगतात भगवान शंकराचं आणि गणपतीचं युद्ध झालं. गणपतीचं आणि भगवान शंकराचं युद्ध झालं आणि नंतर भगवान विष्णूचं आणि गणपतीचं सुद्धा युद्ध झालं. मग भगवान शंकराला मात्र राग आला आणि भगवान शंकराने आपला त्रिशूळ जो होता तो फेकला आणि त्या त्रिशूळानं त्या गणेशाचा शिरच्छेद झाला. आणि पार्वती मातेला कळालं की आपल्या मुलाला मरण आलं आणि पार्वती माता बाहेर येतात आणि पार्वती मातेचा राग आता शांत होईना. शक्तीला पार्वती मातेनं बोलवलं आणि सांगितलं एकही देव या पृथ्वीवर आता शिल्लक राहिला नाही, एकही देव राहिला नाही पाहिजे. सर्वांना युद्ध करायला सांगितलं
पार्वती मातेचा राग पाहिल्यानंतर कळालं की मुलगा गेल्यानंतर आईला त्रास किती होत असतो हा, लक्षात ठेवा. आणि आपल्या जवळ वडवणीची एक गोष्ट आहे ना, एका वानराचं मला वाटतंय कुत्रीच्या पिलाने वानराच्या पिलाला मारलं होतं. ते असं नंतर तुम्ही बघून घ्या फोनवर. कुत्रीच्या पिलाने वानराच्या पिलाला मारलं, तर त्या वानरणीनं 200 कुत्रीची पिली मारली म्हणतात. ही बातमी आली होती बरं न्यूजला, इथलीच आपल्या वडवणी जवळचाच कुठंतरी. वानराच्या आईला मुलगा एवढा आवडतो, ही तर आदिशक्ती माता पार्वती मातेचा मुलगा, आणि एवढा सुंदर गुणवान सुंदर मुलगा. पार्वती मातेने सांगितलं एकालाही आता जिवंत ठेवू नका, एकही देव राहायला नाही पाहिजे. पण सर्वांनी पुन्हा पार्वती मातेची स्तुती केली, विनंती केली. असं जर झालं तर अनर्थ होऊन जाईल. म्हणले मग हे जर थांबवायचं असेल तर माझा मुलगा मला जिवंत पाहिजे, माझा मुलगा मला जिवंत पाहिजे. भगवान शंकरानं सांगितलं तुझा मुलगा जिवंत होईल, टेन्शन घेऊ नको. मग आता धड होतं आणि शिरच्छेद झाला होता. मग आता काय करायचं सांगितलं, जे प्राणी दिसल त्याचं मुंडकं आणा आणि ह्याच्या धडाला लावून द्या. तर असं सांगतात सर्वात बुद्धिवान प्राणी असतो कोण? हत्ती. सर्वात बुद्धिवान प्राणी हत्ती. आणि हे म्हणल्याबरोबर आवाज काढणारा बी बुद्धिवानच आहे, बरोबर आहे का? बुद्धिवान ते त्याच्याशिवाय कसं होईल, डोक्यात ठेवणं लागतं ना, आहे का? असं सांगतात पूर्वी जर एखादा राजा मेला आणि तिथं जर राज्य गादी चालवणारं कोणी नसेल तर निवड कशी करायची? म्हणून हत्तीच्या सोंडेत हार द्यायचे, बरं का? पहिली प्रथा कशी, हत्तीच्या सोंडेत हार द्यायचे आणि हत्तीनं ज्याच्या गळ्यात हार घातला तो त्या राज्याचा राजा व्हायचा. लक्ष देऊन आहे का बरं का? म्हणजे हत्तीनं निवड केल्यानंतर तो राजा प्रजेसाठी लाभदायकच असायचा, एवढा विश्वास हत्तीवर ठेवला जायचा, बरं का? म्हणून सांगितलं हत्तीचं मुंडकं बसवलं कुणाला? गणेशाला. आणि मग तेव्हापासून ते तोंड हत्तीची सोंड वगैरे, बरोबर आहे का नाही? मग गणपती बाप्पा, मग सांगतात त्या गणपती बाप्पाला आपल्या आईनं पुन्हा भगवान शंकराकडे एक विनंती केली आणि गणपती बाप्पाला अध्यक्षपद दिलं. आणि गणपती बाप्पाला सर्व कार्यामध्ये पूजेचा अग्रगण्य स्थान मिळालेलं आहे. म्हणून 5 पंचायतन देवता आहे ना जटाळे महाराज, 5 पंचायतन देवता मानल्या हिंदू धर्मात, त्याच्यात बी गणपती बाप्पाचं स्थान आहे हा, त्याच्यात बी आदिशक्तीचं स्थान आहे. 3 तर इकडचे घरचेच मेंबर आहेत. भगवान शंकर 5 पंचायतन देवतेमध्ये, शिव आणि शक्ती 2, गणपती बाप्पा 3, भगवान विष्णू 4 आणि सूर्यनारायण 5. त्याच्यात 3 घरचेच, एक आमदार, एक महापौर आणि एक नगरसेवक. कार्यकर्त्यांना लावा बॅनर, बरोबर आहे ना? ऐका, 3 घरचेच मेंबर. लक्ष देऊन आहे का बरं का? मग भगवान गणपती बाप्पाला पूजेचा पहिला मान दिला. म्हणून कोणतंही चांगलं शुभ कार्य करायचं असेल तर गणपती बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पाची आराधना केली जाते. आणि याच श्रावण महिन्यात गणपती बाप्पाच्या पूजेला किती मान आहे? पूजेला गणपती बाप्पाच्या मान आहे ना. 8 मला वाटतं 7 तारखेला गणपती, सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार आहे ना 7 तारखेला आता येणाऱ्या, बरोबर आहे ना? आज 6 तारीख आहे ना, म्हणून अजून एक गणपती बाप्पाची आराधना केली जाते. आणि गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. या कलियुगामध्ये 2 देव लवकर प्रसन्न होणारे अशी मान्यता दिली, एक शक्ती आणि एक गणपती. एक शक्ती आणि एक गणपती. म्हणून जास्तीत जास्त गणपतीची आराधना करतात आणि म्हणतात पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांचा घातलत माळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला.
गणपती माझा नाचत आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला आशाचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला टाळी टाळी वाजवा हरी बोल या दर्शन द्याया देवाधिदेवा हे गणराया देवाधिदेवा हे गणराया देवाधिदेवा हे गणराया तोरा आनंद झाला रे गणपती माझा झाला रे गणपती माझा झाला रे गणपती माझा पाया घातल्या तुम्हाला आशाचा आवाज ताशाचा आवाज गणपती माझा आशाचा आवाज गणपती माझा दर वर्षाला गणपती माझा बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांचा घातला तुम्हाला कशाचा आवाज आशाचा आवाज झाला गणपती माझा आशाचा आवाज गणपती माझा पुष्पहारांचा घातला तुम्हाला आशाचा आवाज आशाचा आवाज झाला गणपती माझा आशाचा आवाज झाला गणपती माझा
हात वर करा, बसलेली मंडळी हात वर करा. गणेश महाराजांचा मुलगा आहे हा छोटा. राव द्या ए बाबा हो. लक्ष टाळ्या वाजवा एकदा या पोरांसाठी सगळ्यांनी. ऐका, गणपती बाप्पांना पूजेमध्ये अग्रगण्य स्थान आहे. म्हणून आता पुढच्याच महिन्यात आपण गणपती बाप्पा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतो ना. आणि गणपती सारखाच आहे का ना. हे सायाज दादांचा भाषा आहे का ना. कालही तो एकदम सुंदर दिसत होता, आजही त्यालाच बनव दिसायला का नाही. लक्ष नाही का बघा. असं गणपती बाप्पाला अग्रगण्य स्थान आहे. अभंगामध्ये सुद्धा सांगतात की गणपती बाप्पांना मान किती आहे का. मला वाटतं तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना. गणपते नमिला गणपते नमिला गणपते नमिला गणपती नमिला गणपती नमिला गणपते नमिला गणपते नमिला गणपती नमिला गणपती हो माऊली सारदा माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत नमिला गणपती नमिला गणपती नमिला गणपती 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 नमिला गणपती माऊली सारदा. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवंसस्तनुभिर्विषेमदेव हितं यदायुः. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवतो माम् अव वक्तारम् अव श्रोतारम् अव दातारम् अव धातारम् अवानुचानम् वशिष्यम् अव पश्चातात् अव पुरस्तात् अव उत्तरातात् अव दक्षिणात् अव चूर्धातात् अव धारातात् सर्व तो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंदाय दुत्र्योषि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. हे गणेश अथर्व शीर्षे याच्यात गणपती बाप्पांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून एक सुंदर गणपती बाप्पाचं आपण भजन म्हणूयात आणि तोपर्यंत आरतीच्या यजमानानं पुढे यायचंय. ज्यांचे अन्नदान आहे आज आरतीचे यजमान
तोपर्यंत त्यांनी पुढे या, संकीर्तन भजन होईल एक गणपती बाप्पाचं, ऐका. आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याला काही सूचना देऊन आरती घ्यायची. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या विना मानसाचा जन्मदायी वाया. हे देवा दिले हात उद्धार कराया, आभाळाच छाया तुझे जमीनराची माया.